झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, या बातमीपत्रात मी मनापासून तुमचं स्वागत करते। जागर बोलीभाषा या उपक्रमात आज आपण जागर करणार आहोत सामवेदी बामणी बोलीभाषेचा। ही सामवेदी बामणी भाषा महाराष्ट्रात फक्त वसईलर ती बामणातूनच बोलली जाते। अडे रे, त्यात कुपारी सुद्धा हीच भाषा बोलतात। अडचे सामवेदी बामण आणि सामवेदी कुपारी सुद्धा एकमेकाहारी बोलताना याच भाषेत बोलतात। आपण सगळे जास्त माहिती याच परिसरात राहणारो नारायण नाईक या दरने जाणून घेऊ। सांगता येणार नाही। पेशव्यांच्या बरोबर ज्यावेळेला इथे चिमाजी अप्पांनी स्वारी केली होती पोर्तुगीजचं आक्रमण थोपून धरण्यासाठी, त्यावेळेला पेशव्यांच्या बरोबर काही घराणी आली, परंतु ती घराणी वेगळ्या परंपरेतली आहेत। आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात फक्त वसईला, ठाणे जिल्ह्यात आणि नागपुरात काही ठिकाणी सामवेदी आहे। तरी जर इथल्या बोलीभाषेत दोन जणांनी संभाषण सुरू केलं तर तो जो त्रयस्थ माणूस आहे तो गोंधळून जाईल, बावचळून जाईल, त्याला पटकन काही लक्षातही येणार नाही। म्हणजे एकदम जलद याने बोलली जाणारी अशी मध्ये कुठेतरी पॉज घेऊन बोलायचं वरे हा प्रकारच नाही। जरा चहा आणता का, ह्या बोलीभाषेत बोलायचं झालं जरा शाळा आणता का। साहित्य फारसं या बोलीभाषेत काही लिहिलं गेलं नाही। ह्या भाषेत अनेक अशी गीतं रचली गेली आहेत। म्हणजे विशेष करून लग्न प्रसंगासाठीची जी गीतं आहेत त्या गीताच्या त्या ओवीबद्ध अशा चाली, त्याच्यातलं वेगवेगळ्या स्वयंवराची उदाहरणं, ही कोणी नवीन माणूस जरी आला तरी तो त्याने खूप प्रभावित होतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।